चलो रोहित, तुझा पॅरेंट्सचा नंबर टाक किंवा मग तुझा तरी नंबर टाक. तुझा नंबर आमच्याकडे नाही रोहित. तुझं काय कर, पॅरेंट्सचा नंबर किंवा तुझा नंबर कमेंट मध्ये टाक. म्हणजे तू खूप अभ्यास केला असतं, घरी सांगायला बरं ना अभ्यास खूप करायला म्हणून. ठीक आहे, ओके, थँक्यू. ला 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 ला. संडे पेपर, संडे पेपर बघू काय तुम्ही देणार असला तर घेऊ. पेपर तर आहे यावेळी, युनिट्सवर पेपर तर आहे. मंडे घ्यायचा का संडे? संडे घेऊ. ओके, ऑफलाईन शक्य झालं तर ऑफलाईन या, नाहीतर ऑनलाईन घेऊ. पेपर तर आहे युनिट्सवर, पेपर आहे युनिट्सवर आहे. चलो चलो, लास्ट लेक्चर काय काय झालं बघा, चेक करा. या बसा बसा. कोण, आदिती का? कुठे लावली सायकल? कुठे जाऊ द्या, नवीन रोडवर लावली का पलीकडे? खाली कुठे? हा चालते, सायकल इकडे लावली म्हणाली पुढे. चालतंय, पुढे काही नाही, रस्त्याचं काम झालं ना सगळं. माझे लेक्चर किती वाजता संपते? 11 का 10:30? 11 वाजता. तू कोणाकडे आहे बायला? बायला कोणाकडे आहे? जयस्वाल सरांचा 11ला संपते का? बरं, मग तुला भरपूर वेळ आहे ना. आणि केमिस्ट्री कधी चालू होते? मग भरपूर वेळ आहे, मग येत जा ना. काय आहे, मला वाटलं खूप. बर, ठीक आहे, चलो 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 स्टार्ट करू. बा कुठेपर्यंत आले आपण? डायमेन्शन झाले. डायमेन्शन आणखीन काही, डायमेन्शन्स आणखीन काही क्वांटिटीजचे बघूया, मग पुढचा पार्ट चालू करूया. ठीक आहे, ला मग नेक्स्ट काय असतंय? अँग्युलर काही डायमेन्शन्स आहेत. नेक्स्ट काय बा, नेक्स्ट काय, अँग्युलर काही डायमेन्शन्स आहेत. मग अँग्युलर डायमेन्शन्स कुठले कुठले आहेत? अँग्युलर डायमेन्शन्स कोणते कोणते आहेत बघा जरा. बस, समजा हे असं आहे आणि ऑब्जेक्ट आहे. दिस इज सर्कल, दिस इज सेंटर ऑफ द सर्कल अँड ऑब्जेक्ट इज मूव्हिंग ऑन सर्क्युलर पाथ. ठीक आहे बा, नवीन कन्सेप्ट सांगालो. कन्सेप्ट एकदम क्लिअर कधी होणार? कन्सेप्ट एकदम क्लिअर होणार रोटेशनल मोशन चॅप्टर मध्ये. रोटेशनल मोशन चॅप्टर कधी आहे? 12th मध्ये. रोटेशनल मोशन चॅप्टर कधी आहे? 12th मध्ये. त्यावेळी एकदम क्लिअर होणार. आता फक्त काय, डायमेन्शन्स काढण्यासाठी जितक्या कन्सेप्ट लागतात तितक्या मी सांगालो, राईट ना. डायमेन्शन्स काढण्यासाठी काय काय कन्सेप्ट लागतात बा. मग हे काय, समजा ऑब्जेक्ट सरळ चालले. इफ ऑब्जेक्ट इज गोइंग इन स्ट्रेट लाईन, if object is moving in straight line, then displacement is measured in meter. Displacement is measured in meter, velocity is in meter per second, and acceleration is in meter per second square. जर सरळ लाईन मध्ये ऑब्जेक्ट चालली तर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनची अशी युनिट्स आहेत, बरोबर. पण जर गोल फिरायला तर डिस्प्लेसमेंट मेजर कशी करायची? ऑब्जेक्ट जर गोल गोल फिरायला लागले तर डिस्प्लेसमेंट मेजर कशी करायची? ऑब्जेक्ट इथून परत तिथं झाली तर डिस्प्लेसमेंट काय झिरो म्हणणार? मग कळते, ऑब्जेक्ट इथं होती आणि इथून परत इथं आली तर डिस्प्लेसमेंट काय झिरो म्हणणार? मग काय केलंय, इन अँग्युलर मोशन डिस्प्लेसमेंट इज डिफाइंड इन टर्म्स ऑफ अँगल. इन अँग्युलर मोशन डिस्प्लेसमेंट इज डिफाइंड इन टर्म्स ऑफ अँगल. म्हणजे कसं, ऑब्जेक्ट इथं होता, ऑब्जेक्ट इथं आली तर डिस्प्लेसमेंट काय म्हणणार मी? 90 डिग्री. कळते, ऑब्जेक्ट इथं होती, ऑब्जेक्ट इथं आली तर मी काय म्हणणार? डिस्प्लेसमेंट इज 90 डिग्री. इफ ऑब्जेक्ट इज इनिशियल हियर अँड देन ऑब्जेक्ट गोज टू दिस पॉइंट, ऑब्जेक्ट इज इनिशियल हियर अँड ऑब्जेक्ट गोज टू दिस पॉइंट, then displacement is how much?
90 डिग्री सॉरी 180 डिग्री राईट. मग हे डिस्प्लेसमेंट कशात मेजर करायला लागलो आपण? अँगल मध्ये. डिस्प्लेसमेंट कशात मेजर करायला लागलो? अँगल मध्ये. दिस इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दिस इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याचं नाव काय? थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट याचं नाव काय? थीटा. डिनोट करायचा थीटा ना. इथं कसा डिस्प्लेसमेंट आहे? लिनियर मध्ये. तसा आहे अँग्युलर मधला डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय थीटा. युनिट काय त्याचं? अँगलचं जे युनिट आहे ते त्याचं युनिट आहे. मग युनिट काय? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे रेडियन. थीटा आहे ना ते, अँगल आहे. मग अँगलचं युनिट काय? एसआय युनिट काय? रेडियन. मग डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय? रेडियन. कळतंय? चल मग पहिला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आज रोटेशनल वाले थोडे बघूया. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा युनिट इज रेडियन. म्हणजे डायमेन्शन्स बोला मला काय? बोला डायमेन्शन्स काय? बोला आधी सांगा. डायमेन्शन्स काय? रेडियन. रेडियन म्हणजे डायमेन्शन काय? नो डायमेन्शन. रेडियन आहे तर नो डायमेन्शन. काल झालं ना, कसं विसरला? रेडियन मीन्स नो डायमेन्शन. काय डायमेन्शन नाही याला, फक्त युनिट आहे. रेडियन आहे. रेडियनला डायमेन्शन नाही. मग 0 0 0 चला 0 0 0. रेडियन मीन्स नो डायमेन्शन्स. रेडियन मीन्स नो डायमेन्शन्स. 0 0 0. ठीक आहे. चलो नेक्स्ट ला अँग्युलर वेलोसिटी. नेक्स्ट पॉइंट ला अँग्युलर वेलोसिटी. मग अँग्युलर वेलोसिटी कशाने डिनोट केली? ओमेगा. जशी आपली इकडे वेलोसिटी आहे लिनियर मध्ये, तशी अँग्युलर मध्ये पण वेलोसिटी आहे. अँग्युलर वेलोसिटी कशामध्ये डिनोट केली? ओमेगा. नवीन कन्सेप्ट आहे. फक्त मी जेवढं फॉर्म्युला सांगते तेवढंच लक्षात ठेवा. जास्त एकदम क्लिअर कन्सेप्ट होणार आपल्या त्या चॅप्टर मध्ये होणार. मग आता काय लोड घेऊ नका. हे अँग्युलर वेलोसिटी काय नंतर होते क्लिअर, राईट ना. मग अँग्युलर वेलोसिटी कोण आहे? हे कोण असते? वेलोसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अरे ते पण तेच असते. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम पण कोणती डिस्प्लेसमेंट? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज अँग्युलर वेलोसिटी. बरोबर. अँग्युलर वेलोसिटी कोण आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमच वेलोसिटी. लिनियर मध्ये पण आणि अँग्युलर मध्ये पण. पण इथला डिस्प्लेसमेंट कोण आहे? थीटा. आणि इथला टाइम कोण असणार? टाइमचा टाइमच असणार. मग थीटा अपॉन टाइम युनिट काय येईल? मग सांगा युनिट काय येईल बोला. याचा युनिट काय? थीटाचं युनिट काय? रेडियन. थीटाचं युनिट काय? रेडियन. आणि टाइमचं युनिट काय? सेकंड. मग रेडियन पर सेकंड. ओमेगाचं युनिट काय? रेडियन पर सेकंड. चला लिहून घ्या आणि डायमेन्शन चला फाइंड आउट करा. अरे श्रेयस मला ऑनलाईन कशाला सांगाले? कशाला ऑनलाईन करायला आज? ऑनलाईन कशामुळे करायला श्रेयस आज? आज मला कॅमेराला बघून बोर व्हायला नाही तर. नाही झाला होता. काय नाही झाला होता? जेवण नाही झाला होता. नाही झाला होता. काय नाही झाला होता? बोलो डायमेन्शंस कैसा कैसा? डायमेन्शन्स कसा? रेडियन पर सेकंड. मग रेडियनला तर डायमेन्शन नाहीत पर सेकंडला आहेत ना. मग एम किती? 0. एल किती? 0. पण टाइम आहे ना इथं एक. टाइम रेस टू -1 येते श्रेयस. सगळे 0 येत नाही. टाइम रेस टू -1 येते. चला लिहा. निघायला वेळ झाला होता का? बरं ठीक आहे. चलो टाइम रेस टू किती आला? -1. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाला राईट.
अँग्युलर व्हेलॉसिटी झाला. नेक्स्ट काय? ऍक्सेलरेशन. तिकडे पण असते ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन. नेक्स्ट अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन डिनोट कशाने करायचा? अल्फा. सिम्बॉल काय? अँग्युलर ऍक्सेलरेशनचा अल्फा. आणि अल्फाचा फॉर्म्युला काय? जसा इकडे फॉर्म्युला असते तसा इथं ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आठवतंय? काय ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला इकडला काय आठवतंय का जुना? व्हेलॉसिटी चेंज अपॉन टाइम इज ऍक्सेलरेशन. आठवते ना? मग इथं म्हणतात अँग्युलर ऍक्सेलरेशन इज व्हेलॉसिटी चेंज, ओमेगा चेंज, डेल्टाचं मिनिंग चेंज, ओमेगा चेंज अपॉन टाइम. ओमेगा चेंज अपॉन टाइम. अल्फाचं युनिट काय? ओमेगा चेंज अपॉन टाइम. कोण कोण लेट आलं इतक्या? लेट जॉईन करू नका, वेळेवर जॉईन करा. अँग्युलर चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग अँग्युलर व्हेलॉसिटी बोला, युनिट काय? रेडियन. अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी मधलं चेंज त्याचं युनिट काय येणार? रेडियन. आणि टाइम, सॉरी हे ओमेगाचं युनिट काय इकडे आहे ना? सॉरी रेडियन नाही, काय ओमेगाचं युनिट काय? रेडियन पर सेकंड. ओमेगाचा युनिट काय झाला? रेडियन पर सेकंड. आणि डिवायडेड बाय खाली कोण आहे? टाइम. रेडियन पर सेकंड अपॉन सेकंड. रेडियन पर सेकंड अपॉन सेकंड म्हणजे हे कोण येत आहे? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे कोण येत आहे? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. चला तुमचे तर डायमेन्शन पण निघाले. चला मग डायमेन्शन्स काय आहेत? करेक्ट आहे, आकाश नाही करेक्ट आहे. चला लिहा डायमेन्शन्स काय आहेत? एम 0 एल 0 टाइम -2. L0 M0 टाइम -2. रेडियनला डायमेन्शन नाही आणि सेकंडचे लिहिले टाइमला आहेत, राईट ना? बर नेक्स्टला आणखीन 2 एक्स्ट्रा पॉइंट्स बघू. बरं हे मी शिकवायला कशासाठी? आता तुम्हाला तर मी म्हणालो या कन्सेप्ट नंतर चॅप्टर मध्ये होणार आहेत, मग शिकवायला कशासाठी? मग एक्झाम मध्ये काहीतरी विचारायला लागेल ना. एक्झाम कशी घेणार मग एक्झाम मध्ये काहीतरी विचारायला लागेल. त्याच्यामुळे ह्या कन्सेप्ट तुम्हाला शिकवायला, ज्या एकदम सोपे आहेत त्या शिकवायला, ज्या डिफिकल्ट आहेत त्या रिस्पेक्टिव्ह चॅप्टर्स मध्ये होतील, या परत त्या चॅप्टर मध्ये आणखी क्लिअर होतील. कळतंय? पण पेपर काढू कशावर मग? राईट. बरं तुम्ही जर न्यूमरिकल सॉल्व्ह केला, एररलेस मधले न्यूमरिकल सॉल्व्ह केला, फर्स्ट बीट युनिट्सवर आहे, सेकंड बीट आहे डायमेन्शन. हे डायमेन्शन आहे. फर्स्ट बीट आपला संपला एररलेस मधला. न्यूमरिकल सॉल्व्ह केला तर त्यातले तुम्हाला 10-20% न्यूमरिकल सॉल्व्ह होतील. का? कारण खूप साऱ्या टर्म्स अशा आहेत की ज्या नेक्स्ट चॅप्टर्स मध्ये क्लिअर होणार आहेत. ओके मेथड तर हे सोपंच आहे एकदम, तुम्हाला तर कळलं एकदम सोपं आहे. पण हे याच्यातल्या खूप साऱ्या कन्सेप्ट नेक्स्ट चॅप्टर मध्ये क्लिअर होणार आहेत. त्यामुळे सॉल्व्ह करा एररलेसचा फर्स्ट बीट, सेकंड करू नका. एररलेस मध्ये 3 बीट्स आहेत, युनिट्स, डायमेन्शन आणि एरर्स. त्यातला फर्स्ट बीट सॉल्व्ह करा युनिट्स वाला. पण जितके सॉल्व्ह होते तितके करा. 70-80 न्यूमरिकल्स आहेत, 20 पण झाले तर बस झाले. 20 पण न्यूमरिकल सॉल्व्ह झाले तर बस झाले. बाकीचे कदाचित होणार नाहीत. आता मॅग्नेटिक फील्डचे डायमेन्शन, आता मॅग्नेटिक फील्डच माहित नाही तुम्हाला. मॅग्नेटिक फील्ड सांगायचं म्हटलं तर मॅग्नेटिक फील्डची स्टोरी म्हणजे ते मॅग्नेटिक फील्डचा चॅप्टरच सांगायला लागते. कळतंय? मग त्या कन्सेप्ट त्या चॅप्टर मध्ये क्लिअर होतील. आता जितके येते तितके सॉल्व्ह करा. राईट. फर्स्ट बीट एररलेस मधला सॉल्विंग चालू करा. जरा नेट डाऊन होतं, नेट थोडं आत्ता डाऊन होतं, त्यामुळे आवाज एखाद्या वेळी कमी आला असेल. थांबा 1 मिनिट, स्विच झाले कनेक्शन. ठीक आहे, आता येईल परत नेट बरोबर येईल. ला 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 ला. शिवम ते चेअरवर मोबाईल ठेवून ना. नाही आता यायला पाहिजे बरोबर. चलो आता बरोबर यायला पाहिजे. थोडं मध्ये काही नेट कनेक्शन मध्ये एखाद वेळ येते प्रॉब्लेम.
चल बा, आणि प्रॉब्लेम असला तर बाहेर जाऊन परत जॉईन करा, होते मग. चलो नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट लिहायचा आहे अँग्युलर मोमेंटम. लिहा नेक्स्ट पॉइंट. हे सगळे रोटेशनल मोशनशी रिलेटेड आहेत, रोटेशनल मोशन मध्ये होणार आहे ते. नेक्स्ट कन्सेप्ट काय? अँग्युलर मोमेंटम. नेक्स्ट पॉइंट काय? अँग्युलर मोमेंटम. नेक्स्ट पॉइंटला अँग्युलर मोमेंटम. आता लिनियर मोमेंटम झाला आपल्याला. जे मोमेंटम आपण अगोदर बघितला P इज इक्वल टू mv, ते कोणता होता? लिनियर मोमेंटम. ऑब्जेक्ट सरळ एका लाईन मध्ये पळाली तर मोमेंटम किती? मास इंटू व्हेलॉसिटी. मग ऑब्जेक्ट गोल गोल फिराली तर मग त्याचा मोमेंटम असते अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम किती असते? फॉर्म्युला पार्ट करून ठेवा. मास इंटू व्हेलॉसिटी इंटू रेडियस. कोण असतं? mvr. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला लिहून ठेवा, mvr. अँग्युलर मोमेंटमचा एक एक्स्ट्रा फॉर्म्युला सांगाल, त्या चॅप्टर मध्ये तर होतेच क्लिअर, पण आता पण लक्षात ठेवा. राईट. चलो mvr. अँग्युलर मोमेंटम इज mvr. मासचं युनिट काय? मग चला युनिट्स लिहायला चालू करायचं. मासचं युनिट काय? किलोग्राम. मासचं युनिट आहे किलोग्राम. वेलोसिटी युनिट मीटर पर सेकंड. आणि रेडियस युनिट मीटर. चला डायमेन्शन्स पुट करायला चालू करा. रेडियसचं युनिट काय? मीटर. चला डायमेन्शन्स पुट करा. मग मास किती आला? 1, सो m⁻⁴. लेंथ किती आली? ट्वाइस, मीटर इंटू मीटर, तो लेंथ स्क्वेअर. टाइम किती टाइम्स आला? डिनॉमिनेटर मध्ये एकदा वर गेला की किती? -1. मग टाइम रेस्टो किती आला? -1. ठीक आहे बा. चला नेक्स्ट ला. नेक्स्ट ला अँग्युलर मोमेंटम झाला की नेक्स्ट ला टॉर्क. अँग्युलर मोमेंटम झाला की नेक्स्ट ला टॉर्क. टॉर्क पण नवीन कन्सेप्ट आहे. टॉर्क पण नवीन कन्सेप्ट सांगावलं मी. टॉर्क पण रोटेशनल मोशन मधलीच कन्सेप्ट आहे. राईट. मग टॉर्कचा सिम्बॉल कोण आहे? सिम्बॉल ऑफ टॉर्क इज टो. त्याला काय बोलते? टो किंवा टाऊ, TOU. त्याला काय बोलते? टोर्क, थीटा, बीटा, फाय, सिग्मा, रो. तसा कोण आहे ते? टो. मग टो कोण असते? टॉर्क इज फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स इंटू असं करा परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके. कन्सेप्ट रिस्पेक्टिव्ह चॅप्टर मध्ये मी क्लिअर करतो. आता फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. त्यासाठी फक्त डायमेन्शन साठी. टॉर्कचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग डिस्टन्स कसलं का असणार? त्याचं युनिट तर मीटरच असणार. चला लिहा. नेक्स्ट ला टॉर्क. नेक्स्ट ला टॉर्क. मोहिनी नंतर सांगतो, तू काय विचारलेस त्याचा डाऊट, मी डाऊटचा आन्सर मी नंतर सांगतो. म्हणजे क्वेश्चन पण कळला नाही मला, पण नंतर सांगतो. टॉर्क कोण आहे? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बोला युनिट कोण कोण आहे? का डायरेक्ट डायमेन्शन लिहिणार? डायरेक्ट डायमेन्शन लिहायच्या, कारण फोर्सच्या आपण पार्ट केले. फोर्सच्या पार्ट केले तर डायरेक्ट लिहू. मग फोर्सच्या काय डायमेन्शन? चला कुणाला आठवतंय? बोला आठवतंय? अभ्यास करून नाही जात उद्या. आता ऑनलाईन मध्ये चालत होता, आता इथं अभ्यास करून पाहिजे. mLT-2. राईट. चला लिहा. फोर्सचे डायमेन्शन काय लिहा? हा मास इंटू ऍक्सेलरेशन आहे, पण डायमेन्शन पार्ट केलं ना आपण, डायरेक्ट लिहा ना. mLT-2. mLT-2. mLT-2.
आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स, डिस्टन्सचं डायमेन्शन कोण आहे? मीटर. डिस्टन्सचं युनिट मीटर आहे. मग मीटर साठी काय लिहिणार? 1L लिहिणार, राईट ना? 1L. इथं मध्ये मध्ये मी कॅमेराकडे बघालो, तुला वाटणार सर असे हवेत कुठे बघायला, कळलं ना? तुझा आणि कॅमेराचा एकच हे व्हायला, अँगल यायला. मग डिस्टन्स साठी काय लिहिला? मीटर. मग मीटरचे डायमेन्शन्स काय? L. चला मल्टिप्लाय करा, किती येते बघा. चला किती? 1 - 2 येते का बघा. M L2 T - 2 M L2 T - 2. हे 2 आलं ना? L2 आलं. L1 कोणाकोणाचं आलं? L1 येत नाही, L2 आला. आणि T - 2 हे L आणि हे L 2 झाला. ठीक आहे. कोण झाला? टॉर्क. फायनल रोटेशनल मधला फायनल एकच बघायचा होता, कोणता? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणखीन एकच बघायचा होता डायमेन्शन. बस झालं. मग डायमेन्शनचे ऍप्लिकेशन चालू करू. ल्या मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. नेक्स्ट क्या है? MI. मोमेंट ऑफ इनर्शिया सिंबल काय आहे? I. मोमेंट ऑफ इनर्शिया सिंबल काय आहे? I. सिंबल आहे I. आणि फॉर्म्युला काय असते मोमेंट ऑफ इनर्शियाचा? mr², मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय ते आपण बघू नंतर. पण मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय तेवढंच लक्षात ठेवा. मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, mr² असते. mr². मास किंवा कधी कधी हे डिस्टन्स असते, कधी रेडियस असते. डिस्टन्स ला m is mass and r is distance. m is mass and r is distance. चला युनिट करायला चालू करा. त्याचे युनिट्स काय ना? चला युनिट्स तयार करा. त्याचे काय ते बघा. मास युनिट काय आहे? मास युनिट केजी. मासचा युनिट काय ना? केजी. आणि आर चा युनिट काय? डिस्टन्स आहे, मीटर. आणि त्याचा स्क्वेअर आहे ना, मग काय येणार? मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर. किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर. किलोग्राम चला करा. बरोबर आहे. आकाशने करेक्ट आहे. चलो करो, सब लोग करो. किती किती येते डायमेन्शन सांगा मला मग. M1 L2 and time no 0. mass is present once, kilogram. meter the square, therefore length is present twice. आणि टाइम नाही देत, सेकंड नाही, मग T⁻0. ठीक आहे. बस झालं. डायमेन्शन्स जितके बघायचे होते इतके बस झाले. याच्यापेक्षा जास्त डायमेन्शन्स काय बघायची गरज नाही. तुम्हाला प्रॅक्टिस झाली, बस झालं. जे चॅप्टर पुढे होत राहतील त्याच्यात नवीन टर्म्स येतील, त्याचे नवीन डायमेन्शन्स होतील, राईट ना? नेक्स्ट पॉइंट काय बघायचा? बरं इथपर्यंत क्लिअर आहे ना सर्वांना? दोघांना क्लिअर आहे सगळं? ऑनलाईन सगळं इथपर्यंत क्लिअर आहे ना? आजच्या कन्सेप्ट ऑनलाईन बोला, हे सगळं क्लिअर आहे ना? ठीक आहे. चलो, धनश्री कुठं राहते? जवळच राहते. ती कुठल्या क्लासला आहे? बायोला. बायोला कोणत्या क्लासला आहे ती?
बर तिला पण यायला जमू शकते ना, ती पण येतो म्हणली होती आज मला, येईल उद्या येईल मग. चलो चला नेक्स्ट काय, ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल. म्हणाली उद्या येणार आहे म्हणाली, आपलं ऐकायला गेल तिला, उद्या येतो म्हणाली. ठीक आहे उद्यापासून या ना, ऑफलाईन आलं तर बरं आहे, तुम्हाला जास्त कळालंय. चलो मी काय म्हणालो, हा ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. बस 10 मिनिटानंतर लेक्चर बंद होईल, परत एकदा जॉईन करायचं. ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. Applications of dimensional analysis. त्यातलं नंबर 1 ला टू फाइंड applications of dimensional analysis. त्यातलं नंबर 1 application ला to find the unit of a physical quantity. To find the unit of a physical quantity. To find the unit of a physical quantity. ओके चलो, मग कोणती पण फिजिकल क्वांटिटी आहे. चलो बा, ओके फर्स्ट यूज काय डायमेन्शनल अनालिसिसचा, टू फाइंड द युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. कोणती पण फिजिकल क्वांटिटी आहे, त्याचं काय फाइंड आउट करायचं आहे, युनिट फाइंड आउट करायचं आहे. मग डायमेन्शन्स पासून युनिट फाइंड आउट करणं एकदम सोपं आहे. हे आपण करत नाही रिअल लाईफ मध्ये, आपल्याला फिजिक्स मध्ये याची काही गरज लागत नाही कधी, पण डायमेन्शन्स पासून युनिट फाइंड आउट करता येते आपल्याला. याचा काही जास्त फायदा आपल्याला नाही. ठीक आहे, म्हणजे फिजिक्स मध्ये 11-12 मध्ये नीट सीईटी मध्ये बोलतोय मी, कळलं. मग डायमेन्शन्स काय, फोर्सचे डायमेन्शन्स काय, त्याच्यावरून फोर्सचं युनिट मला तयार करता येते. फोर्सचे डायमेन्शन्स काय आपल्याला पाठ आहेत म्हणून घ्यायला मी. फोर्सचे डायमेन्शन्स काय, काय एम एल टी मायनस 2. फोर्सचे डायमेन्शन्स पाठ करा सर्वजण आता. फोर्सचे डायमेन्शन्स काय, M1 L1 T minus 2. मग फ्रॉम दीज डायमेन्शन्स मला काय तयार करता येते, युनिट तयार करता येते फोर्सचं. या डायमेन्शन्स वरून मला काय तयार करता येते, फोर्सचं युनिट तयार करता येते. कोणतं युनिट, SI पाहिजे तर SI करता येते, CGS पाहिजे तर CGS करता येते. SI युनिट तयार करू, डायमेन्शन पासून SI युनिट तयार करू. बा कसा, मास आला एकदा, मग SI मध्ये मास कोण आहे, किलोग्राम. असा मास इज प्रेझेंट फॉर वन्स, सो मास इज मेजर्ड इन किलोग्राम. मग लेंथ पण किती वेळा आली, लेंथ पण एकदा झाली. मग लेंथला काय लिहिणार मी, मीटर. लेंथला काय लिहिणार मी, मीटर. आणि टाइम रेस टू -2 म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये सेकंड स्क्वेअर, बरोबर ना. टाइम रेस टू -2 मीन्स व्हॉट, डिनॉमिनेटर मध्ये सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द SI युनिट. आणि कशावरून काढला आहे, डायमेन्शन वरून काढला. पण आपल्याला फिजिक्स मध्ये 11-12 मध्ये सहसा काय हे लागत नाही. CGS पाहिजे असलं, समजा I want CGS unit of force. Okay, if I want CGS unit of force, ते पण तयार करता येते. मग इथं मास आहे, मग CGS मध्ये मास कशात मेजर होणार, ग्रॅम, बरोबर. इथं मास एकदा आहे, मग CGS मध्ये मास कशामध्ये मेजर होते, ग्रॅम्स. इनटू लेंथ इज मेजर्ड इन CGS इन विच युनिट, बोला लेंथ CGS मध्ये कशामध्ये. तो शिवम ऐसा कैसा हो रहा रे, सेंटीमीटर रे, फटाफट आलं पाहिजे. बघा इकडे ऑनलाईन मुलांचे उत्तर आले, तुम्ही सेंटीमीटर बोला. CGS चा मिनिंगच काय,
जीजीएस झाला सीजीएस, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड आहे ना, ते त्याच्यातच बसले ना, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. मग मास साठी कोण घेतला, मास साठी कोण घेतला, ग्रॅम. ओके बरोबर आहे आदित्य, बरोबर आहे. मास साठी कोण घेतला, ग्रॅम. लेंथ साठी कोण घेतला, सेंटीमीटर. आणि टाइम रेस टू -2, टाइम तर याच्यात पण सेकंडच आहे, सेकंड स्क्वेअर. कळते. मग एसआय मधला युनिट पाहिजे असला तर एसआय पुट करा, सीजीएस मधले युनिट पाहिजे असले तर सीजीएस पुट करा. समजा एफपीएस मध्ये करायचं आहे, एफपीएस मध्ये युनिट काढता येते का, अरे एफपीएस मध्ये पण काढता येते डायमेन्शन वरून. मग फूट पाऊंड सेकंड हे कोण आहेत, फूट पाऊंड सेकंड. ठीक आहे बा. मग वेट कशामध्ये मेजर होणार, वेट कशामध्ये मेजर होते, पाऊंड मध्ये. मासला ना, मासला काय लिहिणार आपण, वेट म्हणजे मास म्हणालो, वेट म्हणजे मास म्हणालो. मास कशामध्ये मेजर होणार, पाऊंड. मग पाऊंडला लिहिला एलबी, पाऊंडला काय लिहितात, एलबी. पाऊंडचा सिम्बॉल आहे एलबी. पाऊंडला काय लिहिला, मासला काय लिहिला, एलबी. लेंथला काय लिहिला, फूट. लेंथला काय लिहिला, फूट. मास साठी एलबी, लेंथ साठी फूट, आणि डिवायडेड बाय परत याच्यात सेकंड स्क्वेअर देते. कळते. मग फ्रॉम डायमेन्शन्स वी कॅन फॉर्म युनिट. फ्रॉम डायमेन्शन्स वी कॅन जनरेट युनिट. कोणतं युनिट पाहिजे ते युनिट जनरेट करता येते. एसआय पाहिजे तर एसआय, सीजीएस पाहिजे सीजीएस, एफपीएस पाहिजे तर एफपीएस. पण एफपीएस आपण वापरतच नाही, बुक मध्ये आपल्याला पुढे भेटत नाही एफपीएस. हे दोन फक्त एक्झाम्पल्स लिहून ठेवा, हे एफपीएस राहू दे. ठीक आहे चलो. एफपीएस राहू दे. चलो हो गया. नेक्स्ट एक तुम्ही करा, एक तुम्ही करा. डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आर, dimensions of electric field are m l t minus 3 a minus 1. Dimensions of electric field are m l t minus 3 a minus 1. Dimensions of electric field are this. Find out unit of electric field. Find out unit of electric field. Find out unit of electric field. SI unit is find out करा. चलो करा, येते का बा, चेक करा. Find out unit of electric field. चला करा, येते का बा. तर ऑनलाईन परत एकदा जॉईन करा, आन्सर काढेपर्यंत परत एकदा जॉईन करा. टाइम ऑलमोस्ट होत आलाय, परत रिपीट जॉईन करा.